म्हणजे आपण अशा वेळेला आलो आहे. खूप ऑप्शन आहे त्यांच्याकडे. तेव्हा खूप मला आवडलेला. घरगुती टाईपमध्ये हे 60 वर्ष झाले. हे टेबल फुलच असतं. सुवास तर छान येतो. कॉम्बिनेशन समजलं. पण ते आत्ता भेटेल का? अफलातून टेस्ट, रिजनेबल रेटमध्ये उत्कृष्ट टेस्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील दादर येथे. दादरमधील मी दादर पोलीस स्टेशन या एरियाच्या इथे आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या हॉटेलला व्हिजिट करणार आहे त्या हॉटेलचं नाव आहे विश्वभारत हॉटेल, जे शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे आणि या ठिकाणी नाश्त्यापासून जेवणापर्यंत सर्व काही मिळत असते. आम्ही या ठिकाणी नाश्त्यासाठी येत असतो, पण आज इथे आम्ही दुसऱ्या टायमाला आलो आहे, म्हणजे जेवणाच्या टायमाला आलो आहे. तर आज आपण या टायमाला नाश्ता आणि जेवण आपण दोन्ही पण ट्राय करणार आहे. म्हणजे व्हेजचं हॉटेल आहे, पण खूप गर्दी असते आणि बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी ह्या नाक्यावरती हॉटेल आहे. इथे कसं यायचं, इथे काय काय मिळते, त्याची किंमत काय, त्याची टेस्ट कशी आहे, हे आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता वाजले साधारण 11:05 सकाळी. तर मी त्यांना विचारलं तर साधारण इथे 11:30-12च्या टायमाला इथे जेवणाचा टायमिंग सुरू होतो. म्हणजे आपण अशा वेळेला आलो आहे जिथे नाश्ता आणि जेवण हे दोन्ही पण आपण ट्राय करणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर हे बघा, हे ते हॉटेल विश्वभारत शुद्ध शाकाहारी आणि या ठिकाणी महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन, चायनीज फूड, पंजाबी फूड सगळं या ठिकाणी मिळते. ही बिल्डिंग आहे ना, या बिल्डिंगचं नाव आहे रघुराज भवन आणि ग्राउंड फ्लोअरला हे हॉटेल. आता या हॉटेलचं लोकेशन सांगतो. या गल्लीमधून जर तुम्ही आलात ना तर दादर पोलीस स्टेशनवरनं ही गल्ली येते, म्हणजे दादर स्टेशनवरनं. इथे समोर आहे ती गोखले रोडची शाळा आहे, त्याच्या बाजूला महाराष्ट्र स्कूलची शाळा आहे. या गल्लीमध्ये राहुल मैदान आहे आणि इथून आपण हा रस्ता जातो तो प्रभादेवीला जातो, हा रस्ता जातो तो खडगल्लीला. म्हणजे बरोबर या नाक्यावरती इथेच हे हॉटेल विश्वभारत आहे, जिथे आता आपण आज चाललो आहे. तरी बघा, आता इकडे आमच्याकडे मेनू कार्ड आलेला आहे आणि बघूया आज आपण इकडे नाश्त्यामध्ये काय मागवायचं. नाश्त्यामध्ये काय मागवायचं? माझ्या आवडीचा इथला रवा डोसा. हां, रवा मसाला डोसा. हां, जो हेल्दी पण असतो. आणि खरंच छान असते टेस्ट. हां, आणि दुसरं तुझ्या आवडीचा मिसळ पाव. हां भाई, कुठे पण गेलं तरी मिसळ पाव कंपल्सरी असते. बाकी तरी तू नाश्त्यामध्ये काय काय बोलशील? खूप ऑप्शन आहे त्यांच्याकडे. हां, बटाटा वडा, समोसा, व्हेज कटलेट, थालीपीठ पण छान असतं. हां, आपण ट्राय केलं होतं इकडलं. कोथिंबीर वडी पण आहे. कोथिंबीर वडी ट्राय करूया का? मग आपण एक काम करूया, आपण जेव्हा ऑर्डर करू ना, जे पण काय आहे ते त्याच्याबरोबर आपण जेवण म्हणजे एकदम जेवण नाही करायचं आहे काय, आपण भाकरी वगैरे असं हां, म्हणजे काय त्याच्यासोबत आपण सपोर्टिंग म्हणून घेऊया आपण. आधी रवा मसाला डोसा आणा एक आणि मिसळ झुणका भाकरी हवी, पण ते आत्ता भेटेल का? किती वेळ? हां, मग पहिले दोन्ही ऑर्डर राहणार, मग ते संपेपर्यंत तसं नंतर मग आणता येईल. मग नंतर सांगा झुणका. हां, रवा मसाला आणि मिसळ पाव. त्याची प्राईस काय होती का? रवा मसाला डोसा 110 रुपये. ओके, जनरली तसे तेवढेच असतात हां. बाहेर. मिसळ पावची? मिसळ पाव 75. अच्छा, ठीक आहे. तरी हां. तर सगळ्यात पहिलं म्हणजे हॉटेल विश्वभारतचे जे मालक, जे तिथे काउंटरवरती दादा बसलेले, सगळ्यात पहिलं त्यांना थँक्यू, कारण की त्यांनी आपल्याला इथे व्हिडिओ करायला दिली. मी थँक्यू याच्यासाठी, कारण खूप अशी ठिकाणं असतात जिथे आपल्याला रिक्वेस्ट करावी लागते. रिक्वेस्ट केल्याच्या नंतर पण समोरचा माणूस नाही बोलतो, तेव्हा थोडंसं डिमोटिवेट होते. पण कसं आहे की शेवटी ज्याची त्याची इच्छा, समोरच्याची इच्छा. तसं त्या दादांनी काही नाही म्हटलं, त्यांना फक्त मी एवढंच सांगितलं की या ठिकाणी मी नाश्ता करायला येत असतो, तर मी व्हिडिओ करण्यासाठी आलो, तर मी करू का? तर ते कसलाही विचार न करता ते हां बोलले, म्हणून त्यांना थँक्यू. तर इथे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की या मधल्या वेळेला आलो आहे, म्हणजे जेणेकरून मला दोन्ही पण मला या ठिकाणी ट्राय करता येईल. व्हेज हॉटेल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे कायम ना हे टेबल फुलच असतं. तर मी या ठिकाणी 10 मिनटं वेट केलं, त्याच्यानंतर मी इथे आता आतमध्ये आलो आहे. तर मला उत्सुकता आहे की नंतरचं जे आपण ऑर्डर करणार आहे ना, त्याची टेस्ट कशी येते. तर हा बघा, अशा प्रकारे यांचा मेनू कार्ड आहे. इथे अगदी चहापासून सगळं मिळतं, म्हणजे चहा आहे, इथे कोथिंबीर वडी आहे जे 80 रुपयाला आहे, इथे पावभाजी मिळते, पावभाजी आहे 150 रुपयाला, साधी थाळी इथे सुरुवात होते 150 रुपयाला. इथे मागे बघायला गेलं तर इथे पंजाबी डिशेस आहेत सगळे, म्हणजे आपल्याला भाज्या वगैरे लागतात ते सगळे. आलू मटर 170 रुपये, पनीर टिक्का मसाला 200 रुपये, इथे कढई अंडी वगैरे पण मिळते, म्हणजे व्हेज कढई 240 रुपये. तसंच बघायला इथे खिचडी आहे, इथे रोटी चपाती सगळे ऑप्शन आहे, म्हणजे भाकरी वगैरे, कुलचा पण मिळतो आहे, गोबी पराठा पण, सगळं मिळतं त्याचं इकडे. चायनीज पण आहे आणि रायता आणि राईसचे पण ऑप्शन आहेत. भरपूर मोठा मेनू कार्ड आहे. अगदी मिल्कशेक आणि स्वीटमध्ये इथे श्रीखंड, गुलाबजाम, कॅरेमल कस्टर्ड आणि माझा आवडता गाजर हलवा पण आहे. हे बघ, मस्त ना? अरे भाई, प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे की पण मला आत्ता खूप भूक लागली. सेम माझा प्रॉब्लेम झाला आहे, खूप भूक लागली. तर साधारण 5 मिनटामध्ये आपली या ठिकाणी ऑर्डर आलेली आहे. इथे आहे धनश्रीचा फेवरेट रवा डोसा आणि इथे आहे माझी फेवरेट मिसळ पाव. पहिला ट्राय कोण करतो आहे?
हां पहिले ट्राय कोण करतोय? मी ठीक आहे, चल बघ. हां लास्ट टाइमला पण मी आलेली ना तेव्हा हाच घेतलेला, त्यामुळे तेव्हा खूप मला आवडलेला. हां. पण आता पण मी तोच हे केला आणि आहेच ना, हे पण मस्त आहे एकदम. टेक्स्चर पण खूप भारी आहे आणि भाजीची क्वांटिटी पण खूप जास्त देतात. हां. नाही तर काही काही ठिकाणी माहिती आहे अशी शोधावी लागते भाजी. हां. अरे यार कुठून स्टार्ट डोसा एवढा लांब असतो आणि भाजी एवढीशी असते ती. बघू शकतो मी हे पण कसं आहे, कुरकुरीत छान दिसतंय. क्लास क्लास? सुंदर. पंच रवा डोसा 10 out of 10. हां, आणि ॲक्च्युली कसं माहिती आहे का, डोसा बघायला गेलं तर तो हेल्दीच असतो, पण रवा डोसा म्हणजे अजून हेल्दी तो. बटाट्याची भाजी कशी आहे? ते सुंदर आहे, मला खूप आवडला इथला हा डोसा. हां म्हणजे मी सांगू शकते की तुम्ही इथे आल्यावर रवा डोसा तरी नक्कीच ट्राय करा. हां, पुढचं बघूया आपल्याला अजून काय काय आवडते ते. हां. अरे तुला माहिती आहे सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळे पदार्थ येणार आहेत ना, ते आपल्याला ना शेअर करून खावे लागणार आहेत. म्हणजे त्याच्याबरोबर तुला शेअर करायचं आहे मी. मिसळपावमध्ये येणार आहेस ना? नाही ते तू हा मी माझं मी बरोबर काय- येशील का? बस. तर चला आता मी मिसळपाव खातो. मिसळपावची टेस्ट करूया या ठिकाणी. मी पहिल्या या ठिकाणी ट्राय केलेला आहे. पहिला मी कांदा लिंबू मारून घेतो. मिसळपाव अशी गोष्ट आहे ना जी झटपट पटापट आणि पोटभर आणि माझी आवडती आहे. कुठेही गेलो ना, म्हणजे ट्रॅव्हलिंग असेल, म्हणजे कुठून आपण समजा गावावरनं येतो, एस टी थांबली, ट्रॅव्हल्स थांबल्या, कुठे चाललो आहे, तर मी मिसळपावच पहिला ट्राय करतो. काही काही ठिकाणी प्लॅन माझा फसतो आणि काही काही ठिकाणी तो पूर्ण फसतो. कायम आठवणीमध्ये राहतो. तर या ठिकाणी मिसळपाव आहे. मिसळपाव तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ना ही हिरवे वाटाणे, सफेद सफेद वाटाणा. सफेद वाटाणे आहे आणि थोडीशी बटाट्याची भाजी दिसते आणि वरती फरसाण आहे आणि इथे तरी आपण पाहू शकतो, छान लेअर आहे. कसं आहे की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मिसळपाव असतात. त्या एका ठिकाणी मटकीची असते, काही ठिकाणी हिरव्या वाटाण्याची असते, कधी कधी खालती बटाट्याची जास्त भाजी असते. त्याच्यामुळे प्रत्येकाची मिसळपाव काय वेगळी काय पोहे वेगळी पण आहे. टाकतात. हां, तर ही मिसळपाव आपण आता टेस्ट करतो आहे. मिसळपाव खाण्याचा ना माझा एक प्रॉब्लेम आहे, मला ना पावावरती कंट्रोल नसतो, त्याच्यामुळे मी जास्त खात नाही. आता मला वाटतं ही मी साधारण 1 ते 1.5 महिन्यानंतर मी खातो आहे, कारण मी नुकतं डाएटवरती गेलेलो होतो आणि आज डाएटमध्ये तुटतो आहे. तर या ठिकाणी या तुम्ही मिसळपाव खायला, बघूया कशी आहे. भूक लागली. मिसळपाव सुंदर आहे. तिखटचं पण प्रमाण एकदम छान आहे. म्हणजे कधी कधी तरी एवढी तिखट असतं ना की ठसका लागतो डायरेक्ट. त्याच्यामुळे छान आहे, घरगुती टाईपमध्ये आणि मस्त आहे. पण मी दोनच पाव खाणार आहे, कारण मला भरपूर असून पुढे काय काय. तर आपल्यासोबत आता दादा येतात. नमस्कार. नमस्कार. हां, नाव का तुमचं? आत्माराम फाळके. अच्छा, इथे आत्माराम काका आहेत. मला सांगा की हे जे हॉटेल आहे, जे हॉटेल विश्वभारत, ते इथे तरी किती वर्षापासून आहे? तरी ते 60 वर्ष झाले. 60 वर्ष. म्हणजे तुमच्या वडिलांपासून हे या ठिकाणी आहे का? काका. अच्छा, काकांपासून. मला सांगा की इथे आल्यावरती म्हणजे असं कुठले फूड आहे जे लोकांना जास्त आवडते म्हणजे खाण्यासाठी? मिसळपाव, पावभाजी, झुणका भाकर. अच्छा, म्हणजे जेवण नाश्ता दोन्ही पण या ठिकाणी असतं. आणि याचं टायमिंग काय? थाळीपीठ आहे, कोथिंबीर वडी आहे. हां, म्हणजे सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ वगैरे सगळे या ठिकाणी मिळतात. आणि टायमिंग काय हॉटेलचा? सकाळी 7 ते रात्री 11:30 पर्यंत. अच्छा, म्हणजे पूर्ण दुपार संध्याकाळ सगळं चालूच असेल. चालू असतं. ठीक आहे, चालेल. आणि थँक्यू, तुम्ही व्हिडिओ करायला दिलात म्हणून. थँक्यू. तर आमचा आता या ठिकाणावर नाश्ता करून झालेला आहे. आम्ही त्या दोन्ही म्हणजे मिसळपाव आणि रवा मसाला डोसा, याच्यामध्ये रवा मसाला डोसा हा बेस्ट होता. आता इकडे आम्ही आता सेकंड ऑर्डर दिलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही झुणका भाकर सांगितलेली आहे, कोथिंबीर वडी सांगितलेली आहे आणि स्वीटसाठी मी इथे दुधी हलवा सांगितलेला. म्हणजे गाजरला दुधी हलवाचं 2 ऑप्शन होते, तर मी दुधी हलवा सांगितला. इकडल्या ॲम्बियन्सबद्दल सांगायचं म्हणजे आता त्या दादांकडनं समजलं की 60 वर्ष जुनं हे हॉटेल आहे आणि तसंच अजून मेंटेन ठेवलेलं आहे. म्हणजे इकडलं सेटअप आहे ना, तो अजूनही जुन्या काळातला जाणवतो. म्हणजे आपण पिक्चरमध्ये वगैरे आपण पाहतो ना तसा. म्हणजे दुकानाला या ठिकाणी आपण बाहेरून इथे पाहतो तर इथे शेटर वगैरे आहेत, इकडली टेबलची रचना वगैरे, इकडलं लाईटिंग, इकडे असलेले फॅन्स वगैरे सगळं तर जुना सेटअप आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आहे आणि तेच महत्त्वाचं असतं. तर हे बघा, इथे आता आमचं फूड आलेलं आहे. या ठिकाणी आपण झुणका भाकर मागवलेली आहे आणि झुणका भाकरमध्ये 2 भाकऱ्या आहेत. इथे खूप चांगल्या क्वांटिटीमध्ये झुणका आहे. इथे कांदा, लिंबू, मिरची आणि इथे हा ठेचा आहे. आणि इथे आपण पाहतोय तर धनश्रीने या ठिकाणी कोथिंबीर वडी मागवलेली आहे. कोथिंबीर वडीबरोबर ही चटणी मिळालेली आहे आणि हा सॉस मिळालेला आहे. इथे आपण पाहू शकतो 3, 3, 6, 2, 8 पीस आहेत कोथिंबीर वडीचे. तर इथे कोथिंबीर वडी आणि झुणका भाकर खायला या. तर आता कोथिंबीर वडी खायला आहे तुम्ही, पण ही कोथिंबीर वडी जशी एकदम टिपिकल महाराष्ट्रीयन टाईप नाही आहे. हां, तिचे लेअर पण मला वेगळे वाटले असते नाही, एकदम. हां, म्हणजे जी आपण महाराष्ट्रीयन टाईप बनवतो ती थोडी वेगळी असते, जे खूप कोथिंबीर असते. अशी आहे. सुंदर सुवास तर छान येतो.
टेस्टला छान आहे, खुसखुशीत आहे, आतून सॉफ्ट आहे. ओके ही हां सगळ्या तुझ्या नाही आहेत. नाही, हां ते देणार मी तुला. हां आणि याच्यात एक भाकरी एक तुझी आहे. तर चला झुणका भाकरी खायला या. इथे आपण भाकरी पाहू शकतो, खूप सॉफ्ट आहे आणि साईज तेवढी मोठी नाही आहे पण बऱ्यापैकी आहे. 25 रुपये भाकरी आहे या ठिकाणी. पण हातानेच बनवलेली वाटते ती, मशीनची वाटत नाही. आणि मशीनचं तर खायचंच मन नाही करत, ते ना लेअरनं त्याच्यात तुटत असतात असे मध्ये मध्ये. तर इथे आपण तो झुणका भाकर ट्राय करतो आहे. झुणका भाकर, झुणका पण एकदम मऊ मऊ आहे, कांद्याचा आणि कोथिंबीरचा मारा वगैरे खूप छान केला आहे. आणि झुणका भाकरबद्दल सांगायचं म्हणजे झुणका भाकर माझा खूप फेवरेट आहे. आणि झुणका भाकर वर्षातून एक दिवस असा असतो ना, म्हणजे 1-2 दिवस असतात तेव्हा मला खायला खूप मजा येते, कारण तेव्हा अनलिमिटेड असतो तो, म्हणजे भंडाऱ्याला, म्हणजे साई भंडाऱ्याला वगैरे झुणका भाकर एकदम म्हणजे स्पेशल डिश असते त्या ठिकाणी. आणि मी जेव्हा जातो साई भंडाऱ्याला मी झुणका भाकर खूप खातो, त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी ट्राय केलं. म्हटलं बाकीचे सगळे पदार्थ महाराष्ट्रीयन पदार्थ होत आहेत, तर म्हटलं आपण हे पण आता मागं, म्हणजे याच्यामध्ये मला ॲक्च्युली मगाशी वांग्याचं मी खायला प्रयत्न करणार होतो, पण नंतर मी फायनल केलं की आपण हेच खाऊया. बघूया टेस्ट कशी आहे. छान टेस्ट आहे. थोडासा मी तिखट अजून हवा होता, म्हणजे शेवटी प्रत्येकाच्या चवीनुसार ते असल्या गोष्टी असतात, पण मला जास्त तिखट अजून असताना तर झणझणीत अजून खायला मजा आली असती. इथे ठेचा आपल्याला खात्यासाठी मग. ठेचा आहे. हा, तिखट हवं होतं ना, तिखट घे. कॉम्बिनेशन समजला. ज्याला मीडियम हवा असेल ना झुणका त्याच्यासाठी बेस्ट आहे, आणि ज्याला झणझणीत हवा असेल तर सोबतीला इथे ठेचा आहे. तर खूप सुंदर डिश आहे आणि एका माणसासाठी ठीक आहे, म्हणजे ज्याला जास्त क्वांटिटीचा माणूस खाऊ शकतो ना त्याच्यासाठी नाही आहे, पण नाही, पण जनतेसाठी एका माणसासाठी खूप इनफ आहे. हां आहेच, म्हणजे आणि बऱ्यापैकी आहे सगळं, म्हणजे कांदा, ठेचा आणि मिरची आणि लिंबू दिला आहे ना, ते मला जास्त आवडतं. तर चला खाण्यासाठी या. आणि आता हे खाल्ल्याच्यानंतर मला काहीतरी गोडची गरज नक्कीच लागणार. तर चला आता शेवटचं गोड खाण्यासाठी म्हणजे इथे आपण दुधी हलवा आपण त्या ठिकाणी मागवलेले आणि इथे आपल्याकडे निरोपाची वेळ जवळ आलेली आहे. तर बघूया टेस्ट कशी यायची. अफलातून टेस्ट, अफलातून टेस्ट. म्हणजे माझं आवडतं आहे. आवडण्याचं कारण असं की माझी आत्या बनवायची दुधी हलवा, खूप छान बनवायची. त्याच्यामुळे लहानपणापासून हा दुधी हलवा खायची मला सवय आहे. आता पण ती बनवत असेल पण पाठवत नाही कधी, माहिती नाही. आता जर तिने ही व्हिडिओ पाहिली, जर मी दुधी हलवा खातोय आणि तिचं नाव घेतलं तर मे बी माझ्या घरी ते पार्सल येऊ शकते. असो, पण इकडले फूड खूप छान होते आणि या सगळ्याचा रिव्ह्यू आपण आता बाहेर जाऊन. आणि हे पण आहे बघ ना, यांचा दुधी हलवा खूप छान दिसतोय, म्हणजे काय काय यांच्यात कलरचा यूज केलेला असतो. हां इथे सर्व आहे, म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे पण सर्व दिसते. पण कलर यूज नाही आहे बघ, म्हणजे ओके, म्हणजे नॅचरली असं आहे. हां ह्याची माहिती असं तुला माहिती, मला नाही माहिती ह्याच्यात तुझा हातात असते ना. तर हे बघा या ठिकाणी आता बिल आलेलं आहे. इथे आपण पाहू शकतो. आपण रवा मसाला डोसा, मिसळपाव, कोथिंबीर वडी, दुधी हलवा, झुणका भाकरी, एक्स्ट्रा भाकरी आपण घेतली होती आणि या सगळ्याची टोटल झाली 480 रुपये. 480 रुपयेमध्ये ही मेजवानी कशी वाटली? खूप सुंदर. आणि असं म्हणत बघ कधी मग बाहेर खाल्ल्यावर असं वाटतं अरे यार आज चुकीचं खाल्लं रे, उगाच खाल्लं, ते इथे वाटलं नाही मला. हां पस्ताव, म्हणजे ते आपण संपूर्ण डिश म्हटले ते 2 पाव सोडले ना, तर बाकी काही असं अनिर्दी नव्हतं. तर चला मित्रांनो, आता आपण हॉटेल विश्वभारतमधून बाहेर आलेलो आहे. फक्त 480 रुपयामध्ये भरपूर सारे पदार्थ खाऊन आपण इथे पोट भरून निघालेलो आहोत. या ठिकाणी व्हेजचे आपण पदार्थ ट्राय केले होते, म्हणजे या ठिकाणी फक्त शाकाहारीच मिळते. आपण इथे मिसळपाव, रवा मसाला डोसा, झुणका भाकर, कोथिंबीर वडी आणि दुधी हलवा एवढं आपण या ठिकाणी ट्राय केलं. एवढ्यामधलं सगळे पदार्थ छान होते, पण मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड करीन ते म्हणजे झुणका भाकरची थाळी, रवा मसाला डोसा आणि स्वीटमध्ये दुधी हलवा. बाकीचे पदार्थ मी ट्राय नाही केले, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल तेवढं सांगू शकत नाही. जास्तीत जास्त माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला. रेट पण रिझनेबल आहे. हां रिझनेबल रेटमध्ये उत्कृष्ट टेस्ट. आणि आज ती मग जलसे बोलल्याप्रमाणे की असं कुठलाच पदार्थ अनहेल्दी नव्हता, सगळे खूप छान होते. आता कधी कधी पस्तावा होतो, उदाहरणार्थ आपण चायनीज खाल्लं तर दुसऱ्या दिवशी वाटते अरे यार काल उगाच खाल्लं रे, अशा प्रकारचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थँक्यू त्या दादांना ज्यांनी आपल्याला व्हिडिओ करायसाठी हो म्हटलं होतं. कारण कसं आहे की जेव्हा आपण व्हिडिओची जेव्हा जर्नी चालू केली होती तेव्हा पण हाच इश्यू होता आणि आजही तोच इश्यू असतो. विचारायला जावं लागतं, कधी कधी समोरचा माणूस नाही बोलतो, मग नाही बोलल्यानंतर आपल्याला थोडेसे आपले होप्स डाऊन होऊन आपल्याला तिकडून निघावं लागतं. अशा सगळ्या गोष्टी पडद्यामागच्या असतात, कसं प्रत्येक गोष्टी आपण दाखवू शकत नाही.
असो शेवटी ज्याची त्याची इच्छा. तर आपण या ठिकाणी आलो होतो, मी सुद्धा तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेन. तुम्ही जर व्हेज असाल तरी पण या ठिकाणी या, व्हेज नसाल तरी पण या ठिकाणी या. तुमच्या कुटुंबासोबत, तुमच्या मित्रमंडळीसोबत किंवा एकटे तुम्ही या ठिकाणी एकदा पदार्थ ट्राय करायला नक्की येऊ शकतात. ॲड्रेस वगैरे माहिती वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचवली मी. आता हा व्लॉग मी इथे सांगतो. हा व्लॉग कसा वाटतं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय बाय.